सगळ्यांका गुड मॉर्निंग. आज असा गुरुवारचा असता माझा उपास आणि मी चाललेलो मठात आंघोळ करून. म्हटलं सगळ्यात आधी स्वामींचं दर्शन घेऊया. बरंच काय काय झालं आयुष्यात, जरा जाऊन छान मठात बसूया आधी आणि मग एकदम फ्रेश वाटलं की तिथून बाहेर येऊन आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर बाईक घेऊन निघालेलो. ही श्वेताच्या पप्पांची बाईक आहे. आपला काळा खडस रिपेअर केला मी आणि आता सध्या दादा वापरतोय तो. तिथे पण जायचं आहे. परी येऊन गेली घरी, पण मलाच जायला नाही जमत आहे कारण राजवीरला पण जरा बरं नाही आणि आमची कामवाली ताई पण आली नाही. त्यामुळे श्वेताचं ऑफिस, त्यानंतर ह्याला सांभाळायचं म्हणून कुठे बाहेर पण नाही पडता येते. म्हणून जमेल तसं इथल्या इथेच राहून काहीतरी करतं आहे. थोड्या दिवसात आपली लावणी पण सुरू होईल, तेव्हा मात्र आपण नक्की जाऊ. पण तोपर्यंत जरा डाऊटफुलच आहे. पाऊस बघा केवढा आला, बाप रे. आता हा माहीत नाही किती वेळ थांबेल, काय करेल. असो, तर मंडळी 15-20 मिनिटांनी पाऊस गेलो आणि आता मी चाललोय मठात. हे मठ तुम्ही जर फोंड्यातून कणकवलीच्या दिशेने जात आहे तर उजव्या हातीला, आणि कणकवलीतून फोंड्यात येत आहे तर डाव्या हातीला लागेल. फोंड्यातून हार्डली 2.5-3 किलोमीटरवर मठ आहे आणि हे ITI कॉलेज. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळचं. आणि आज गुरुवार आहे, गुरुवारचं स्वागत आहे. पाठीमागे बघताय स्वामींचं मठ आहे आणि आजच्या दिवसात माझा उपास असता, म्हणजे एक टाईम मी जेवत नाही, डायरेक्ट संध्याकाळी उपास सोडते. तर आता बायलेन माझ्या बटाट्याची भाजी केली आहे, ती खाल्ले, बाहेर पडले आणि येता पाऊस लागलो. आता पाऊस थांबलो पण पाणी वाहता बघा. तर आता सगळ्यात आधी स्वामींच्या पाया पडूया, स्वामींचे आशीर्वाद घेऊया. तुमचे पण आशीर्वाद असांदे, जसे ह्याच्या आधी होते तसेच ह्याच्या पुढेही ठेवा. आणि व्हिडिओच्या कॅप्शनवरून तुमचं सगळं समजतं, तर वेगळं सांगूची गरज नाही. तरी पण सांगते, पावसाळ्यात अळूचा फतफदा ह्या खूप शरीरासाठी चांगला असता असं म्हणतात किंवा आवडीन खातात सुद्धा. सो आज मी आणि माझी बायको मिळून बनवतला अळूचा फतफदा. बिकॉज ऑफ माका बाहेर पडता येत नाही, कामोली ताई नाही इल्या आणि राजवीरची तब्येत थोडीशी हे आहे, म्हणजे काय म्हणतात, प्रवास करून दगदग करून चिडचिड करायला लागला आहे तो. आणि त्याचं कारण आम्हीच आहोत, आमच्यामुळे त्याला प्रवास करायला लागतं आहे. सो ठीक आहे, होईल सगळं ठीक. माझा स्वामींवर तेवढा विश्वास तर नक्कीच आहे. आणि म्हणूनच म्हटलं घरच्या घरी काय करता येईल, दिवस फुकट घालवायचं नाही. चॅलेंज नाही घेतलं आहे 365 डेजचं असं वगैरे, पण मनाशी निश्चय केला आहे की आता काही झालं तरी एकही दिवस चुकवायचा नाही, असा आपण प्रयत्न करूया. आणि आज आपण बनवतो आहे अळूचं फतफद, आणि त्यासाठी काय काय लागतं, कसं करतात ते सगळं थोड्या वेळात दाखवतो. स्वामी समर्थ महाराज की जय. चला, सगळ्यांनी असून दर्शन घ्यावा, पाया पडा. देवा सगळ्यांका सुखी ठेव, सगळ्यांका काय काय होय आता सगळं आधी. छान दर्शन झालं, जरा थोडा वेळ बसलो डोळे मिटून, बरं वाटलं. आणि खूप छान लिहिलं आहे एक वाक्य तिथे, जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही आणि जिथे कुठे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी असेन. मस्त वाटलं. आता बॅक टू पवेलियन, कामात करूया सुरुवात. पाठचो नजारो कसा कमेंट करून सांगायचा. पाणी पिते जरा. ओके मंडळी, हय असा अळू, आणि आता यातली मी 20 पानं काढतले आपल्यासाठी, सगळीच नाही काढतले. तर मंडळी दोघांपुरता एवढा अळू काढलंय. आता बघूया केवढा होता, कारण हे कापल्यानंतर शिजवल्यानंतर आळणार आहे, त्यामुळे दिसली जरी पानं 20-30 तरी तेवढा नाही होत. आळताला आता कुकरात घालूचा लागतं, कुकरात शिजूक. भाई साहेब, आमच्या पाटल्या दाराला गावठी कोंबडी आली आहे. ही रानटी कोंबडी आहे, रान कोंबडी म्हणतात तिला. इथे कशी काय आली? आत्ता जस्ट राजवीरला भरवलं, कसं बसं झोपवलं आहे त्याला. आणि आता बघूया जे ठरवलं आहे यवजलेलं. आता आज साप्ताहिक आहे आणि आता जस्ट आपण तिथे रानकोंबडी बघितली. मी पुढे जाऊन बघितलं तर ती तिथेच होती अजून. छान वाटतं अशी रानातले प्राणी बघायला. आणि हय बॅक साईडला सगळी कुड्याची झाडं आहेत.
आता कुड्याची शेंगा किती जणांका माहिती आहेत आणि कोणी कोणी भाजी खाल्ल्यानं कमेंट करून सांगा. कडू असते भाजी पण चांगली असते, औषधी असते आणि वर्षातनं एकदा तरी कुड्याची भाजी नक्की खायची. जर मला वेळ भेटला तर मी या जंगलात जाणार आहे पाठीमागे आता आणि बघणार आहे कुड्याची शेंगा गावतात का. जर दिसल्यो असल्यो तर तुमका दाखवतले, नाही तर मग काय नाही. तर एंट्रन्सला 2 बघले पण दोघांना काय होऊचा नाही. फायनली आमका अळू करूक वेळ गावलो. आता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि आता मी आणलेली ही पान आहेत. तर आता सुरुवात कुठून करायची अळूच्या फतफद्यासाठी. तर श्वेताच्या हातांना अळूला हात लावलं की खाज येते म्हणून ती थोडंसं खोबरेल तेल लावते. ऑप्शनल आहे, गोडं तेल पण लावू शकतो. येतेच अळूला हात लावला की मी साधं वड्या पण करायला घेतलं तरी मला खाजी येते. ओके, त्यामुळे आंबट काहीतरी कोकम किंवा तेल लावलं तरी चालेल. आता सुरी आणायची राहिली. आता काही नाही, देठ थोडीशी मोडून घ्यायची आणि ही अशी साल असते ना ती काढून घ्यायचं. जमेल तेवढं काढायचं आणि हे असंच घेऊन नंतर मग आपण देठ आणि हे पण काढायचं. असं जसं आपण वडीसाठी कसं काढतो वडीच्या पानांना, ओके, इतकं निघेल तितकं हलकं फुलकं काढायचं आणि बाकी मग देठ आणि पान हे असं नंतर चिरून घ्यायचं. आता तुमका समजलं असेल ही साल कशी काढूची हा. तर तशीच साल तुम्ही पण काढा. मग एक रशत्या कधी सुरी आणायला लागली आणते देते तुका. मग सध्या काय चालू आहे आयुष्यात, काय चालू आहे ऑफिसमध्ये? काम काम आणि काम. काय उगाच बोलत ऑफिसला गरज नसताना काय गरज आहे. मस्त चांगलं गावी राहायला मिळतंय ते बघवत नाही त्यांना. मग आता तू ऑफिस कसं मॅनेज करतेस? खूप तारेवरची कसरत होते आहे. स्पेशली आम्ही दोघे प्रवास करतो तेव्हा जास्त काही कधी आम्हाला इतकं काही वाटलं नाही. ठीक आहे होऊन जायचं. पण आता राजवीरलाही ह्या सगळ्यात खूप जास्त त्रास होतोय. त्याची तब्येत वर खाली होत असते सतत आमच्यामुळे. त्यामुळे त्या एका गोष्टीचं कुठेतरी गिल्ट पण वाटत राहतं की अरे आपल्यामुळे त्याला त्रास होतोय. पण कामसुद्धा करायलाच हवं. काहीतरी मार्ग नक्कीच काढूयात. मग आपण सध्या कसं ट्रॅव्हल करतोय, म्हणजे कधी जातोय कधी येतोय? आता माझ्या सध्या म्हणजे कामाची रिक्वायरमेंट आहे की मला आठवड्यातून एकदा तरी ऑफिसला हजर राहणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही काय करतो, आम्ही गुरुवारी निघतो, मग मी शुक्रवारी पोचतो, शुक्रवारी मी ऑफिसला जाते, शनिवार रविवार मम्मीकडे राहते, सोमवारी परत ऑफिसला जाऊन रात्रीच्या ट्रेनने आम्ही रिटर्न येतो. म्हणजे दोन आठवडे भरले. हां, मग 2 आठवडे भरले जातात. मग परत त्याच्या पुढच्या आठवड्याच्या गुरुवारी परत बॅग भरा, परत जा, इथे आल्यावर परत बॅग अनपॅक करा. म्हणजे इतक्या वेळा कधीच बॅग पॅकिंग झाली नसेल जेवढी आत्ता सततची चालू आहे. आणि सारख्या तिकिटी बुक करत बसा, भेटते की नाही बघा, कन्फर्म होते की नाही बघा. मी तरी शक्यतो प्रयत्नच करते. आता माहिती आहे जर जायचं आहे तर मी 1-2 महिने आधीच, आता जसं मला माहिती होतं मला जूनपासून ऑफिसला जायचं आहे, सो मी 2-3 महिन्याच्या आधीच, 2 महिन्याच्या शक्यतो आधीच तिकीट्स काढून ठेवलेले आहेत. ते केव्हा केव्हा जायचं आहे. तेवढे पैसे तिकिटींचे ते गेल्यावर खर्च. शेट आहे ना, अपने पास बहुत पैसा आहे. हे एडिटमध्ये जाईल कशाला. आणि राजवीर स्वतःच्या आईकडे पण तसं हे नाही होत आहे सारखं नका. ओके, ते पण एडिटमध्ये जाईल. आणि राजवीरला आता लहानापासून इथे मोठ्या जागेत राहायची सवय लागली आहे, त्यामुळे तो तिकडे त्याची सवय लागली. अजिबात आवाज नाही, काही नाही. आणि ती सवय मला सुद्धा इथे लागली. आता मी इतकं 28 वर्षापर्यंत तर मी चाळीतच राहिले, तिथेच लहानाचे मोठे झाले, इतक्या मोठ्या मोठ्या परीक्षा दिल्या, सगळ्यांचा अभ्यासही तेवढा मी बाजारात केला, सगळं तिथेच केलं. पण आता गेले की असं वाटतं अरे यार किती आवाज आहे इकडे, अजिबात शांतता नाही आहे. म्हणजे खरं सगळ्यांनाच नवल वाटतं की मी का गावाला पळते. पण खरंच जसं मला ह्यांचं वाटायचं आधी अनिकेतचं की काय आहे सारखं गावी जायचं आहे. पण जेव्हा आपण इथे राहतो
इकडच्या वातावरणाची सवय होते तेव्हा खरंच इथेच राहावं असं वाटतं. आणि जसं मी आधीही बऱ्याच वेळा सांगितलं आहे, माझ्या गावची मला काहीच जरासुद्धा ओढ नव्हती, कारण का आम्ही गाव कधी जास्त पाहिलंच नाही. म्हणजे तेव्हा मम्मी म्हणायची चल चल, म्हणून ती आता मला ऐकवते. मी बोलायची तेव्हा तू कधी यायची नाहीस, आता बरोबर गावी राहते. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आणि आमच्या गावी पण असत अजिबात, म्हणजे अजूनही अजिबात नेटवर्क नाही आहे. वायफाय आलेला आहे, सगळ्यांनी वायफाय घेतले, त्यामुळे सगळ्यांनी नाही ज्यांका मोबाईल वापरते त्यांनी घेतले. आता गावात आमच्या बऱ्यापैकी तरुण मंडळ खूप आहे आमच्या गावात, त्यामुळे मोस्ट ऑफ बहुतेक घरांमध्ये तरी वायफाय हा आहे. आमच्या घरात फक्त आमचे आजी आजोबा असल्यामुळे आणि आमचंही जास्त काही जाणेगडं नसल्यामुळे आम्ही नाही घेतला. त्यामुळे आम्हाला आजी आजोबांना दुसऱ्या कोणाच्या तरी फोनवरच फोन करावा लागतो जेव्हा ते लोक घरी असतील. आणि आजूबाजूचेही आमचे खूप सपोर्टिव्ह आहेत. आम्ही फोन केल्यावर कधी जसं कोणी म्हणत नाही की बाबा आता नाही नंतर वगैरे. घरी असतील अवेलेबल तर लगेच जाऊन कॉन्टॅक्ट करून देतात. ओके, थँक्यू गप्पा मारल्याबद्दल. कुठून कुठे गेलो ना आपण, माझ्या गावी पोहोचलो. ओके, तर पानं स्वच्छ साफ करून घेतली आहेत. आता आपल्याला चिरायची आहे ती. स्वच्छ म्हणजे धुवायची आहेत. हा, पण चिरल्यानंतर चिरल्यानंतरच धुतात. हो, त्यामुळे आधी आपण आता देठ कापून घेऊयात. बरं. आणि मग पानं चिरूयात. तू याच्या आधी कधी केले हळू? जास्त वेळा नाही केलं, मी केलं. मग तुमच्या पद्धतीत आणि इकडच्या पद्धतीत काय फरक आहे? आम्ही चिंच आणि गुळ घालतो. ओके, ते तुम्ही फक्त कोकम घालतो. बाकी ते धने वाटण बिटण पण नाही. ते नाही ना? एकदाच शिजवताना मक्याचे दाणे घालायचे असेल तर ते घालायचे, किंवा ते म्हणजे आपण सेपरेट पण उकडत घालू शकतो, कारण का कधी जर मिक्सरला वाटून घ्यायचं झालं मग ते मिक्स होतं ना. हां, आणि त्याच्यात फक्त मिरची आणि लसूण, बाकी काय वाटण काहीच नाही. ओके, तर आता पानं चिरून झाली की मग आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची. इकडे गाठ्या वगैरे पण करतात, ते पण आमच्याकडे नाही करत. हां, इकडे आवडीने करतात गाठ्या, अळूच्या गाठ्या. पप्पांना खूप आवडतात. गणपतीत खास करतात ते मी बघितलं. ओके, तर बायलेन माझ्या एवढ्या अळू कापल्या ना, आणि आता एवढ्या अळूचं शिजल्यानंतर केवढूसं अळू होईल ते बघाल तुम्ही. आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर पुढची प्रोसेस श्वेता सांगेल. ओके, तर आपण आता हे अळू छान पाणी घालून असं कुस्करून धुऊया आणि त्यानंतर मग कुकरात घालूया. तर आता अळू छान धुवून घेतलंय. ह्यामध्ये श्वेताने अळूची पानं घातली आहेत, हिरवी मिरची घातली आहे आणि हा कांदा घातलाय. आणि हे शेंगदाणे ऑप्शनल आहेत, तुम्ही मक्याचे दाणे घालू शकता, त्यानंतर वरणे घालू शकता, त्यानंतर काळे चणे, वाटाणे, जे तुम्हाला काही आवडतं. मका जास्त छान लागतो. तर आता कुकर होईपर्यंत म्हटलं जरा चाय खाऊया. श्वेता पिते कोरी, मी पितो गोरी, आणि हय समोरील ह्यो पाऊस. राजीवला लावून दिली टीव्ही. आता आपण अळूच्या पतपऱ्यासाठी छोटीशी ग्रेव्ही तयार करणार आहे, ज्यामध्ये काय घेतलं श्वेता? थोडंसं ओलं खोबरं आहे 2 चमचे, मिरच्या आपण ऑलरेडी अळूत टाकल्यात त्यामुळे परत ह्या 2, आणि तिखट आहेत त्यामुळे 2च घेतल्यात. अळूत मी 4 घातलेले आहेत. ही लसूण आलं घेतलंय थोडंसं, आणि जिरं आणि धणे, आणि ही लसूण फोडणीसाठी आहे. आणि कोकम मग जेव्हा आपण फोडणीत टाकणार अळू तेव्हा थोडंसं मिक्स करून तेव्हा त्यात घालायचं. बरं, मग आता ह्याची आधी पेस्ट करून घेऊया ना सगळ्याची. तर आता आपल्याला अळू असं घोळून घ्यायचं. जर घोळून होत नसेल ना तर थोडंसं तुम्ही मिक्सरला पण लावून करू शकता. आमची पानं आज थोडीशी जून होती, लावूया मिक्सरला. नाहीतर हे असं काही होणार नाहीये. पण शक्यतो असं हे करून घेतलेलं ना ते जास्त बेटर लागतं. ठीक आहे, हरकत नाही. टाइमपास नको. ओके, तर आता मिक्सरला वाटून घेतल्यानंतर हे अळू असं दिसतंय, आणि आम्ही सगळे शेंगदाणे काढून घेतलेले ते आता परत घालतोय. आता यामध्ये आपल्याला काय घालायचं शेता? आपण जे वाटण करून घेतलेलं आहे, धणे, जिरं, थोडंसं ओलं खोबरं, लसूण आणि आल्याचा तुकडा. छान सुगंध आला.
आणि हे अळूचं पाणी आहे सेपरेटली काढून ठेवलेलं, मी तेच वापरते. ओके. चमचा बुडाला कशात इथे आहे चमचा. सॉरी. चला आता आपण फोडणी द्यायला. बरं, फोडणी कुकरातच देतेस की कसा विषय? कुकरमध्ये कशी देणार, टोपात देऊयात. ओके. तेल जरा जास्त वापरा. आणि फोडणीला आपण बेडगी मिरची पण वापरू शकतो, पण आता अवेलेबल नाही त्यामुळे आम्ही नाही घालत. आणि हिरवी मिरची ऑलरेडी घातलेली आहे यात. आता फोडणीसाठी आपण काय घालणार आहोत? जिरं लसूण. जिरं आणि लसूण याची फोडणी देणार. तर जिरं घातलंय, त्यानंतर लसूण घातली आणि फोडणी चांगली आता करपवायची. म्हणजे चांगली भाजायची. हो, तेल चांगलं गरम होऊन जायचं. तर आता जे अळू आपण केलेलं होतं ते फोडणीत घातलंय आणि हा तेलाची करा बघ कशी उघडलेली आहे. तर सगळ्यात शेवटचं काम आमच्या आईची आवडती कितीतरी तेल घालावं कोकमा. लागलंय. या पाणी घालते ना, पाणी थोडं शिजायला परत. बस बस, लय पातळ नाही करायचं. हो, ते थोडंसं शिजवणार पाहिजे आता. आता चांगला कड काढून घ्यायचा आणि त्यानंतर उपवास सोडायचा. ते गरम गरम तर लावून महत्वाचं काम राहिलंय, आपण ह्यामध्ये मीठ नाही घातलंय, तो मीठ घालून घेऊया. आणि आपलं हे अळूचं फतफद रेडी झालंय, पण हे टेस्ट उद्या करणार आहे मी. थोडंसंच घालते कारण का मी शिजवताना सुद्धा जरा घातलेला होता. हा सुवास बघ. पप्पा आले तर पप्पांना देऊया. तर मंडळी रेडी आहे इथे हे अळूचं फतफद आणि घावणे आणि चटणी आज केलेली. राजवीर खाली उतर बाबा. तर आता श्वेता टेस्ट करून सांगेल कसं झालंय. मी ऑलरेडी टेस्ट केलंय. छान लागतं. सुवास म्हणा काय येतोय अळूचा, एक नंबर ना. थोडं तिखट अजून चाललं असतं ते म्हणून त्या लाल मिरच्या वापरायच्या. पण छान झालं, चवीला मस्त झालंय. चला, तुम्ही पण आता अळूचा फतफदा केलास कधी तर आमका कमेंटमध्ये सांगा कसा झाला. आणि त्यात घावणे, बटाट्याची भाजी, हे असं ऋषीचं जेवण असतं. हा, घावणे गणपती. नसतं, बाकी हे सगळं सेम असतं. गणपती. येस येस. मजा. अनिल. ओके मंडळी, तर असा होता हा श्वेताच्या आजचा अळूच्या फतफद्याचा व्हिडिओ. माहीत नाही केवढा लेंदी झालाय नाही झालाय, कारण थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला आहे. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि पावसाळ्यात अजून बरंच काय काय असतं, तुम्हाला काय बघायचं तुम्ही कमेंट करून आम्हाला सुचवू शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्या, स्वयं राहा.